शेतकरी सध्या मेटाकुटीला आलेला आहे. शेतकरी सध्या खूप मोठ्या संकटात आहे. अशा वेळी सरकारने त्या शेतकऱ्याला सांभाळणं हे गरजेचं आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार देणं गरजेचं आहे. परंतु शासनाकडून जी मदत जाहीर करण्यात आलेली आहे ती मदत जर ॲक्च्युली पाहिली तर एका गुंठ्याला 85 रुपये मदत ही अशी शासनाकडून शेतकऱ्याला मिळणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला जी दिलेली मदत आहे ती शेतकऱ्याची क्रूर थट्टा म्हणायला हरकत नाही. कारण आजच्या परिस्थितीचा विचार केला तर महागाईचा विचार केला तर त्या शेतकऱ्याच्या बियाणाचा खर्च देखील आपण जाहीर केलेल्या या मदतीतून मिळणार नाही. असलेला खर्चाचा डोंगर तो कसा फेडायचा आणि अशा वेळी त्या शेतकऱ्याला कर्जमाफीसारखा निर्णय घेणं गरजेचं असताना आणि भरीव मदत जाहीर करायची असताना तुम्ही शेतकऱ्याची निवड क्रूर थट्टा करताय ही खूप मोठी शोकांतिका म्हणावं लागेल. कारण अशा वेळी ज्या वेळी जे जनता संकटात असते, शेतकरी संकटात असतो त्यावेळेस मायबाप म्हणून या सरकारकडे मोठ्या अपेक्षेने पाहिजे जातं. परंतु या मायबाप सरकारकडून जर शेतकऱ्याची अशा पद्धतीने क्रूर थट्टा होणार असेल तर या शेतकऱ्यांनी नेमकं न्याय मागायचा तरी कोणाकडे हाच खरा प्रश्न आहे.